नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की राहुल इतक्या नीच प्रवृत्तीचा आहे, इतका घाणेरडा आहे की त्याची आता नवीन खेळी चाललेली आहे. कारण पूजाने सगळे डिटेल्स कलाला दिलेले होते. कलाला पूजाने सांगितलेलं होतं की राहुल सरांनी असा फ्रॉड झालेला आहे राहुल सरांच्या ब्रँचमध्ये, आणि या गोष्टीचा राग काढण्याचं काम राहुल करत आहे. आणि राहुलने पूजाला मुद्दामून ऑफिस आवर्स नंतर थांबवून घेतलेलं आहे, केबिनमध्ये बोलवलेलं आहे काम करण्यासाठी. आणि जेव्हा पूजा मध्ये काम करण्यासाठी येते तेव्हा राहुल तिच्या जवळ जाऊन तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. बिचारी पूजा खूप घाबरलेली असते. ती राहुल सर मला जाऊ द्या असं म्हणत असते, परंतु राहुलने ठरवलेलं असतं की हिला कुठे तोंड दाखवायला ही जागा ठेवणार नाही. अशा पद्धतीचं बोलणं ह्या राहुलचं असतं आणि त्याचं फुल प्लॅनिंग त्याने केलेलं असतं. म्हणून घरी त्याने रोहिणीला सुद्धा काहीतरी नाटकं करायला सांगितलेली असतात. परंतु कला मात्र खूप अलर्ट आहे. घरी रोहिणीची तब्येत एवढी बिघडलेली आहे, परंतु तरीही हा जो राहुल आहे तो का आलेला नाही, आणि त्याचबरोबर राहुलच्या बाबतीत काय चाललेलं आहे या गोष्टींचा विचार आता कला करत असते. आणि कला तो फोन का उचलत नाही म्हणून ऑफिसमध्ये पोहोचलेली असते. कला ऑफिसमध्ये पोहोचलेली असते आणि नेमकी त्या काचेतून पाहते ती म्हणजे पूजा, आणि कला मॅडम असं म्हणून ओरडू लागते. तर राहुलने तिचं तोंड दाबलेलं असतं. कला मात्र आता राहुलच्या केबिन पर्यंत पोहोचलेली असते आणि त्याचबरोबर कला जी आहे ती आता शोध घेऊ लागलेली आहे. परंतु कलाला कळतच नाहीये की नक्की काय झालेलं आहे. आता कला पूजाचा जीव कसा वाचवणार, या राहुलची धुलाई कशी होणार, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर कला इकडे आलेली असते आणि म्हणत असते की तुम्ही सीसीटीव्ही डिपार्टमेंटच्या हेड आहात ना, मग का तुम्ही का लक्ष दिलेलं नाहीये, काय चाललंय नक्की, ऑफिसच्या सीसीटीव्हीचा काय प्रॉब्लेम झालेला आहे, तुम्ही सॉल्व्ह का केलेला नाहीये. तेव्हा ती म्हणते की हो मॅडम मी करते सॉल्व्ह. परंतु इकडे जेव्हा कला ओरडत असते तेव्हा राहुलही तिथे आलेला असतो आणि राहुलची मात्र आता वाट लागत चाललेली असते. राहुलला कळायचं बंद झालेलं असतं आणि राहुल मात्र तिथे उभा राहिलेला असतो. कला म्हणत असते की अगदी तीर निशाण्यावर लागलेला आहे असं कलाच्या डोक्यात सुरू असतं. त्यासोबतच कला म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या राहुलचा खरा चेहरा मी समोर आणणारच आहे, हे मात्र कलाने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं कला विचारत असते, तिला जाब विचारत असते नक्की काय झालेलं आहे तुमचं, तुम्ही कुठे लक्ष देता, तुम्हाला एवढंही कळत नाहीये का, हे कला ओरडून बोलत असते. आणि तेव्हा मात्र ती जी मुलगी असते ती म्हणत असते की नाही मॅडम तसं नाहीये, असं कलाला समजवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मात्र राहुल तिथे पाहत असतो. राहुल म्हणत असतो की नाही, या कलाचा बंदोबस्त करावाच लागणार आहे. आणि मग कला म्हणते की तुम्हाला माहिती आहे का टेक्निशियन आलेला आहे आणि टेक्निशियन खाली चेकही करत आहे, पण तुमचं लक्षच नाहीये, असं म्हणत कला ओरडायला सुरुवात करते. आणि ती म्हणते की नाही मॅडम मी पाहून येते. कलाने हे सगळं मुद्दामच केलेलं असतं. आणि मग राहुल बाजूला जातो आणि मग त्या जो टेक्निशियन आलेला असतो चेक करण्यासाठी त्याला कॉल करतो आणि त्याला विचारू लागतो की मला एक गोष्ट कळेल का, की तुम्ही कोणाला सांगितलंय का की मी तुम्हाला कॉल करून बोलवलेलं आहे ते. तेव्हा तो म्हणतो की हो त्या कला मॅडम आल्या होत्या ना, त्यांना मी सांगितलंय की राहुल सरांचा कॉल आलेला होता म्हणून राहुल सरांनी बोलवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर राहुल आता म्हणतो की आता काहीतरी केलं पाहिजे, आता मी याच्यामध्ये अडकत चाललेलो आहे, मला काहीतरी करावं लागणार आहे. हा विचार राहुलच्या डोक्यात येतो. मला आत्ताच्या आत्ता जाऊन अद्वैतच्या कानावरती हे सगळं घालावं लागणार आहे, तरच या सगळ्यातून मी बाहेर पडू शकेल. कला मात्र ओरडत असते आणि तिला समजून सांगत असते. पुन्हा जो राहुल आहे तो येतो आणि त्याचबरोबर राहुल पुन्हा येऊन तिथे पाहू लागतो. तेव्हा मात्र राहुलला घाम फुटलेला असतो. आता राहुलकडे पर्याय नसतो. राहुलात तर तिथून पळ काढला पाहिजे, कारण राहुल जो आहे ज्या पद्धतीने हे सगळं बोलत असतो वागत असतो, तेव्हा राहुल म्हणतो की नाही आता मला काहीतरी करावं लागणार आहे. जर मी हे करू शकलो तरच सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, अन्यथा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात आलेली असते. तेव्हा मात्र राहुल जो आहे तो डायरेक्ट अद्वैतच्या रूममध्ये येतो आणि अद्वैतच्या रूममध्ये येऊन तो तिथे अद्वैतला सांगू लागतो की दादा सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडलेले होते आणि त्याचबरोबर ते सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी मी माणूस बोलवलेला होता. तेव्हा अद्वैत म्हणतो मग तू हे आत्ता का सांगतोयस मला, म्हणजे हे सगळं सांगायची काय गरज आहे, म्हणजे असं. तेव्हा कला म्हणते म्हणजे याच्यामध्ये तुझा हात होता का, या सगळ्याला तू जबाबदार होतं का, असं कला त्याला विचारू लागते. तेव्हा मात्र तो गप्पच होतो. तेव्हा कला म्हणते की चांदेकर मला एक गोष्ट विचारायची आहे तुला, मला एक सांग की ऑफिसमधले सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते बरोबर आहे,
AC चालू आहेत ना रे सगळे, त्याच्यामध्ये काही बिघाड वगैरे नाही ना झालेला, असं कला विचारत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की नाही, AC तर व्यवस्थित चालू आहेत, असं अद्वैत कलाला सांगू लागतो. तेव्हा कला म्हणते, मग याला एवढा का घाम फुटला, एवढे सगळे AC चालू आहेत, एवढं सगळं चालू आहे, मग हा काय एवढा घामाघूम झालाय, काय रे राहुल, तुझा काय हात आहे का याच्यामध्ये, असं सगळं बोलणं चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. राहुलच्या बाबतीत कला म्हणत असते की नाही बरोबर आहे, चांदेकरला या सगळ्या बाबतीत मला आता वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागणार आहे, असं बोलणं कलाचं चाललेलं असतं. परंतु या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र कला राहुलला म्हणत असते की मला एक सांग ना, तुझा म्हणजे काही वेगळा प्रॉब्लेम आहे का, नाही मला कळत नाहीये म्हणून तुला मी विचारते, असं ती राहुलला बोलत असते. तेव्हा राहुल म्हणत असतो की नाही, मग कला म्हणते की मग तू का स्वतःहून एक्सप्लेनेशन देतोय, अद्वैतचंही तेच म्हणणं असतं. तेव्हा राहुल म्हणतो नाही, कसं सांग, कानावर घातलं पाहिजे ना, म्हणून सांगितलेलं आहे, असं राहुल सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे कला जी आहे ती म्हणत असते की अगदी बरोबर, म्हणजे या सगळ्यामध्ये राहुलच आहे, या बाबतीतले पुरावे आता मला मिळालेले आहेत, हा सगळा प्लॅन हा अशा पद्धतीने झालेला असतो. कलाला मात्र कळलेलं असतं की राहुल काय करू शकतो आणि कला त्याच्या बाबतीतले विचार आता करत असते, कारण कलाला माहिती आहे की राहुल किती मूर्ख आहे, तो कोणत्या थराला जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा अंदाज कलाला चांगलाच आलेला असतो. राहुल हा खरंच खूप पोचलेला माणूस आहे. तेव्हा राहुल आता त्याच्या केबिनमध्ये येतो आणि तिथे येऊन विचार करू लागतो. तो म्हणत असतो की नाही, हे सगळं त्या पूजाने केलंय ना, तिला आता आयुष्यातनं उठवणारच आहे, परत कुठं तोंड उघडायला जागा तिला ठेवणार नाही, असा सगळा विचार हा राहुलचा चालू झालेला असतो. आणि तो त्या बाबतीत बोलू लागतो. तो म्हणतो की आता बघ काय करतो हिचं, आणि तो चिडलेला असतो. तो म्हणतो की हात तर भाजणारच आहे, नाही भाजणार नाही आहे नुसता, तर मी तिचा हात होरपळणार आहे. त्याच वेळी त्यांच्या ऑफिसमधला जो शिपाई असतो तो तिथं आलेला असतो आणि तो म्हणत असतो, राहुल सर कॉफी आणू का तुम्हाला, नाही तुम्हाला काय हवं आहे का. तेव्हा राहुल म्हणतो की पूजा हवी, म्हणजे किती घाणेरड्या पद्धतीने तो बोलत आहे, वागत आहे. आणि म्हणे एकीकडे की माझ्यावरती चांदेकरांचे संस्कार आहेत, चांदेकर काय अशा पद्धतीने वागतात का. आणि मग तो म्हणतो की मला पूजा हवी, नाही नाही पूजाला बोलव रे, असं वरून तो बोलू लागतो. तेव्हा तो म्हणतो की चालेल. मग आता तो पूजाला बोलवण्यासाठी जातो. इकडे राहुल मात्र विचार करत असतो की काय करायचं. आता ह्या पूजाची वाट लावणार आहे आणि त्यानंतर पुढचा नंबर असणार आहे तो कलाचा. कलाचा नंबर कसा लावायचा हे मला चांगलंच माहिती आहे. हा सगळा विचार हा जो राहुल आहे तो करत असतो. मग तो पूजाला बोलवतो. पूजाला म्हणतो की खरंच तू किती टॅलेंटेड आहे, स्मार्ट आहे. मला सांग आता तू हा सगळ्या गोष्टी शोधून काढल्या, माझ्या ब्रांचमध्ये जो काही गोंधळ होतोय, पण मला तुझी मदत हवी आहे. तू मला मदत करशील का. म्हणजे काय झालं माहिती आहे का, आता हा गोंधळ तर सगळा काढलेला आहेस तू, पण मला असं वाटतंय की तू जर मला मदत केली, हा जो सगळा गोंधळ आहे म्हणजे हा जो काय घोटाळा आहे तो जर काढण्यामध्ये, तर बरं पडेल, म्हणजे आपण ते व्यवस्थित सॉल्व करूया, असं तो पूजाला बोलत असतो. त्यासाठी आज संध्याकाळी ऑफिस आवर्स नंतर भेट, असं तो सांगू लागतो. पूजाला काय काम करायचं आहे ना, आणि आपल्या बॉसने काम सांगितलं आहे म्हणल्यावर ती तयार होते कामासाठी. ती म्हणते की चालेल सर, थांबेल मी. मग 1 तास थांबायचं आहे हे ठरलेलं आहे. तेव्हा राहुल म्हणतो की चालेल, ऑफिस आवर्स नंतर 1 तास थांबूया आणि बऱ्यापैकी आपण सॉल्व करूया. तेव्हा पूजा बिचारी तयार होते. तिला कुठं माहिती आहे की हा राहुल काय माती खाणार आहे, त्याच्या डोक्यात नक्की काय गोष्टी चाललेल्या आहेत, कशा प्रकारे तो गोंधळ घालू शकतो. बिचाऱ्या पूजाला काहीच माहिती नसतं. पूजा मात्र राहुलने सांगितलं की या गोष्टीवरती तयार झालेली असते. आणि राहुल मात्र इकडे वेगळ्याच दुनियेत असतो. राहुल वेगळाच विचार करत असतो. राहुल इकडे आता रोहिणीला कॉल करतो. रोहिणीला कॉल करून सांगू लागतो की मॉम, माझं एक काम करायचं आहे, त्या कलाला आणि अद्वैतला दोघांनाही नेहमीच्या टायमिंगपेक्षा आज थोडे 1 तास आधी घरी बोलू. तेव्हा तो इकडे म्हणल्यानंतर ती म्हणते की अजून काय गोंधळ. तो म्हणतो की नाही ग, ऐक जरा मी काय सांगतोय ते, असं म्हणत त्याने आता स्पष्टपणे तिला सांगितलेलं असतं की मी काय सांगितले ते नीट ऐक, आणि त्यांना दोघांनाही 1 तास नेहमीपेक्षा घरी बोलव, आणि त्याचबरोबर ते पुन्हा ऑफिसकडे येणार नाहीत याची काळजी घे, असं सगळं त्याने रोहिणीला कॉल करून सांगितलेलं असतं. आता रोहिणी पण तिच्या लाडक्या लेकाची साथ देणार, त्यामुळे ती तयारच असते. ती म्हणते की चालेल, काहीच हरकत नाही आहे, मी बोलवतो, असं म्हणत तिने आता निर्णय घेतलेला असतो आणि तिने पुढचं प्लॅनिंग करू लागते. नक्की काय करायचं आहे हे सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच तिने त्यांना घरी बोलवण्यासाठी प्लॅनिंग सुरू करते. इकडे आता राहुल म्हणतो की आता पुढचा राऊंड, आता कलाचा नंबर. मग तो अद्वैतला कॉल करतो.
परंतु इकडे अद्वैत हा कलासोबत बोलत असतो. अद्वैत आणि कला या दोघांचंही बोलणं चालू असतं. कला म्हणत असते की चांदेकर ते CCTV कॅमेरामध्ये झालं तेवढं बोलते तोपर्यंत या चांदेकरला तिथे मिरच्या जमलेल्या असतात. तुला काय म्हणायचंय, या सगळ्यामध्ये राहुल साथ आहे असं तो डायरेक्ट बोलायला सुरुवात करतो. तो जराही विचार करत नाही की कलाला काय म्हणायचं आहे, ती काय बोलणार आहे. अरे ऐकून तरी घ्यावं ना माणसाने. हा मात्र लगेचच त्याचा भाऊ आहे, जो सज्जनांचा पुतळा आहे, त्याच्याकडे विश्वास ठेवायला हा चांदेकर लगेच तयार होतो. तेव्हा कला त्याला समजवत असते, अरे चांदेकर ऐकून तरी घे. पण चांदेकरला मात्र अजिबात ऐकायचं नसतं. तो म्हणायला लागतो की काय म्हणजे तुला काय म्हणायचंय, या सगळ्यामध्ये राहुल साथ आहे झालं. प्रत्येक वेळेस सूट राहुलवर आरोप करत राहते, दुसरं तुला काही येतच नाहीये असं म्हणत अद्वैत कलावरती चिडतो. अद्वैत कलावरती चिडलेला असतो. कला आता त्याला किती समजवण्याचा प्रयत्न करत असते, अरे चांदेकर ऐकून घे, चांदेकर ऐकून घे. पण आता चांदेकर ऐकणार नसतो, कारण चांदेकरला राग आलेला असतो. त्याचबरोबर कला त्याची समजूत घालू लागते, त्याला बोलत असते, त्याला म्हणत असते की अरे ऐकून घे, असं नको करू. परंतु अद्वैतला मात्र अजिबात ऐकून घ्यायचं नसतं. आणि त्याच वेळी अद्वैत जो आहे तो बोलत असतो आणि अद्वैत कलालाच म्हणत असतो की मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, तू जे काय बोललेली आहेस ना ते मला अजिबात पटलेलं नाही. या सगळ्यामध्ये तू अशा पद्धतीनं बोलायला नको होतं. असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कला अद्वैतची आता समजूत घालू लागते. पण अद्वैतला मात्र ऐकायचंच नाही आहे. अद्वैत तिच्याशी बोलायलाही तयार नसतो. का तर म्हणे तिने त्याला बोललेली आहे, तिने त्याला सांगितलेलं आहे आणि राहुलच्या बाबतीत नाव घेते असं त्याला वाटत असतं. म्हणून तो शांतच राहतो, तो काहीच बोलत नसतो. त्याचवेळी कला मग तिथे असलेला एक स्टॅच्यू असतो त्याच्याकडे जाते आणि त्याच्याशी बोलू लागते. त्याला म्हणू लागते, अगं बघितलंस ना, तुझं आपलं भारी आहे, दागिने घालायचे आणि मिरवायचं, तुला ना विचारच करायला लागत नाही आहे. बघितलं नाही तर काही लोक असे आहेत की ते फुगून बसलेले असतात. ती अद्वैतला दुसरा विषय काढून बोलत असते, आपण लेटेस्ट डिझाईनच्या बाबतीत कधी बोलायचं आहे. त्याचबरोबर मला सांग ऑफिसमधली कॉफी म्हणजे मशीनमधली कॉफी वेगळी का लागते, मी तुलासाठी स्वतः कॉफी बनवून आणू का, असं सगळं तिचं बोलणं चालू असतं. परंतु अद्वैतला तिचं बोलणं ऐकायचंच नाही आहे. अद्वैतला फक्त एवढंच माहिती आहे की ही खोटारडी आहे, हिचा खोटारडेपणा समोर आणायचा, एवढाच विचार अद्वैत करत असतो. तेव्हा कला तिथे बोलायला जाते. कला म्हणते की झालं म्हणजे आता तू माझ्याशी बोलायला आला होता ना, मग बोल ना, असं म्हणत कला त्याला पकडते आणि म्हणू लागते की का चांदेकर, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, हो तुझे विचार वेगळे आहेत, माझे विचार वेगळे आहेत, राहुलच्या बाबतीत तुझी मतं वेगळी आहेत, माझी मतं वेगळी आहेत, पण मी पुराव्यांच्या आधारावर बोलत असते. तुझं तसं नाही आहे, तू ना इमोशनल होऊन विचार करत असतो. कलाने अद्वैतला पकडलेलं असतं आणि म्हणत असते की हे बघ, काही झालं तरी आपण नवरा बायको आहोत, आपल्या दोघांमधला संवाद हा बंद होता कामा नये. कितीही काही झालं तरीही आपल्या दोघांमधला संवाद हा सुरूच राहिला पाहिजे असं म्हणत कला त्याला बोलत असते, त्याला सांगत असते. परंतु अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. अद्वैतचं एकच असतं की नाही. तेव्हा कला त्याला पकडते, त्याच्या जवळ जाते आणि त्याला समजावून सांगत असते. त्याला म्हणत असते की बस, आत्तापर्यंत ना मी चांदेकर तुझं ऐकलेलं होतं, पण मी काय म्हणते आता ऐक, आपण नवरा बायको आहोत ना, मान्य आपल्या दोघांची मतं वेगळी वेगळी आहेत, हेही मला मान्य आहे. मग आता मी पुढं जे सांगते ना ते ऐकून घे. कसे काहीही असलं तरीही दुसऱ्या कोणामुळे आपल्या दोघांमध्ये कोणताही प्रॉब्लेम क्रिएट होता कामा नये असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र या सर्व गोष्टी जेव्हा सुरू झालेल्या असतात त्याच वेळी इकडे कला त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. पण हा जो आहे अद्वैत, त्याला फक्त आणि फक्त विश्वास कोणावरती असतो, तर त्याला फक्त आणि फक्त जो विश्वास असतो तो राहुलवरती. म्हणजे माझी फॅमिली चुकूच शकत नाही आहे असं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी फॅमिलीच्या बाबतीत जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र अद्वैत आता पुढे येत असतो. आणि अद्वैत जेव्हा या सर्व गोष्टी बोलत असतो तेव्हा मात्र अद्वैत ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात आणि अद्वैत ज्या पद्धतीने बोलत असतो त्याच पद्धतीने या सर्व गोष्टी सुरू होत असतात. तेव्हा कला ही अद्वैतच्या जवळ आलेली असते आणि कला अद्वैतशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. परंतु अद्वैत मात्र कलाच्या आता जवळ येतो आणि कलाला म्हणतो की हो. आणि अद्वैत आता होकार देतोय. ह्या गोष्टीचा आनंद कलालाही छान झालेला असतो. कलाही खुश झालेली असते आणि म्हणत असते, आता ऐकलंच ना चांदेकर माझं, आणि असं म्हणत त्याच्याशी बोलू लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो. आता त्यांच्या दोघांमधले गैरसमज असतात ते मिटलेले असतात. परंतु आता हा जो राहुल असतो त्याचा मूर्खपणा हा मात्र कमी झालेला नसतो. त्याला काहीही करून आता अद्वैतला एकट्याला बोलवायचं असतं. मग तो फोन करतो, दादा माझ्या केबिनमध्ये ये, मला तुझ्याशी एकट्याशी बोलायचं आहे, कलाला आणू नको सोबत.
असं बोलल्यानंतर सुद्धा हा जो राहुल आहे ना, राहुलने फोन केलेला आहे म्हणून अद्वैत आता राहुलच्या केबिनमध्ये जातो आणि मग राहुल तिथे गेल्यावर इमोशनल होऊ लागतो. कसं आहे माहिती आहे का, माझ्या मॉम आणि डॅडमध्ये प्रॉब्लेम क्रिएट झाले आणि त्यानंतर मग आम्ही तुमच्याकडे राहायला आलो. परंतु तिथे आल्यानंतर आम्हाला ना कधीच असं वाटलं नाही. आम्हाला प्रत्येक वेळेस असं जाणवत होतं आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणं चाललेलं होतं. त्याचबरोबर इकडे आम्हाला परकेपणा नेहमी जाणवला. कसे तू आणि सोहम गोष्ट वेगळी आहे रे तुमच्या दोघांची. तुम्ही दोघे कसे आहात माहिती आहे ना तुला, की तुम्ही दोघे जे आहात ना ते चांदेकर आहात ना. तुमच्या दोघांच्या नावापुढे चांदेकर हे नाव लागतं. परंतु माझं तसं नाही आहे. मी फडतरे आहे. कला तिथं पोहोचलेली असते, कलाच्या लक्षात आलेलं असतं हा चांदेकरला मॅनिप्युलेट करतोय, त्याला काहीतरी कान भरत आहे, ही गोष्ट कलाच्या लक्षात आलेली असते. कला तिथं पोहोचली आहे, त्याला बोलण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु इकडे मात्र हा जो राहुल असतो तो मात्र जरासुद्धा तिथे अद्वैतला बोलू देत नसतो. अद्वैतशी चुकीच्या पद्धतीने बोलत असतो, चुकीच्या पद्धतीने तो वागत असतो आणि इकडे कला त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु एवढं सगळं झालेलं असलं तरीही या सगळ्या गोष्टींमुळं इथे लक्षात येत असतं ते म्हणजे वेगळंच. कारण कलाने कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीही अद्वैत आता ऐकणार नाही. ही गोष्ट कलाच्या चांगलीच लक्षात आलेली असते आणि कलाच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. काहीही असलं तरीही आत्ता कला विचार करत असते की नाही, आणि अद्वैतच्या समोर हा जो राहुल असतो तो रडायचं नाटक करतो. तो म्हणत असतो की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने झालेल्या आहेत. इकडे रोहिणीची आता वेगळीच नाटकं सुरू झालेली असतात. रोहिणीच्या डोक्यात वेगळेच प्लॅन शिजत असतात आणि रोहिणी मात्र आता तिथं आलेली असते. सगळेजण कॉफी घेत असतात. रोहिणीही तिथं पोहोचलेली असते आणि रोहिणी म्हणत असते की मला आता राहुलने सांगितलं, म्हणजे सगळे इथं आहेत, म्हणजे हीच ती वेळ आहे, मला माझा प्लॅन वर्कआउट केला पाहिजे. आणि मग अंजू असं बोलते आणि तिथे सोप्यावरती जाऊन कोसळते. आता रोहिणीला अचानक काय झालं, म्हणजे रोहिणी का कोसळलेली आहे हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण पाहत असतात की काय झालं अचानक, रोहिणी तर बेशुद्ध पडलेली आहे. सगळे धावत येतात, काय झालं काय झालं, डॉक्टरांना बोलवा. नाही ना डॉक्टरांना कॉल कर, नाही ना डॉक्टरांना कॉल करायला जाते, पण डॉक्टरांचा कॉल काही लागत नसतो. नेटवर्क इश्यू झालेला असतो आणि रोहिणी जी आहे ती तिथं बेशुद्ध पडलेली असते. आता सज्जनांचा पुतळा असलेली ही अनामिका ती पुढं पुढं करत असते. आत्या काय झालं, आत्या काय झालं, उठा ना आत्या, उठा ना आत्या, हे तिची नाटकं चालू झालेली असतात. परंतु आता सरोज तिथे येते आणि सरोज म्हणू लागते की मला काय वाटते माहिती आहे का, रोहिणीला आपण ना माझ्या रूममध्ये घेऊन जाव्या, तिथं नेल्यानंतर तिला बरं वाटेल. असं बोलणं चाललेलं असतं आणि मग सगळेजण ते करत असतात. तेव्हा रोहिणी म्हणते की नाही, हिच्या रूममध्ये नेलं तर हिचं माझ्यावरती बारीक लक्ष असेल, मला ना हे होऊ द्यायचं नाही. असं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर तेव्हा मात्र इकडे रोहिणी म्हणते की नाही, मला माझ्याच रूममध्ये जायचं आहे, तिथेच मला कम्फर्टेबल वाटेल, मला सगळ्यांना बोलवा. कुठे आहेत कला, अद्वैत, सगळे कुठे आहेत, सगळ्यांना बोलवा, पण राहुलला मात्र बोलवायचं नाही आहे. कला अद्वैत आले पाहिजेत, हे मात्र तिचा हट्ट आहे. आणि मग सरोज म्हणत असते काय होते रोहिणी तुला. मग ती रजनीला विचारते की रजनी, अगं हिनं जेवण वगैरे केलेलं ना व्यवस्थित दुपारी. तेव्हा रजनी सांगू लागते की हो, त्यांचं जेवण वगैरे व्यवस्थित झालेलं होतं. मग अचानक काय झालं, हा जो प्रश्न असतो तो उभा राहिलेला असतो की अचानक असं काय झालं म्हणून हिला चक्कर आलेली आहे. सरोज मात्र बारकाव्याने विचार करणारी असते. सरोज शांतपणे विचार करत असते आणि बोलत असते. आणि रजनी पण सांगते की हो, तिचं जेवण वगैरे व्यवस्थित झालेलं आहे, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही. पण रोहिणीची नाटकं सुरूच असतात. रोहिणीला मात्र कळत नसतं की ह्या सगळ्या गोष्टी काय घडत आहेत, कशा पद्धतीने घडत आहेत. आणि रोहिणी जी आहे ती मात्र तिथे जाम खुश झालेली असते. ती म्हणत असते की आता चला, माझा प्लॅन वर्कआउट झालेला आहे, म्हणजे याच्यामध्ये राहुल जो आहे तो मात्र आता अडकणार नाही. आणि तिची नाटकं सुरूच आहेत आणि त्याच वेळी आता तिला घेऊन तिच्या रूममध्ये जायचं आहे असं तिने सांगितलेलं असतं. मग सगळेजण तिला घेऊन आता रूमकडे जाऊ लागतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं त्याचबरोबर अद्वैत तिथं आता राहुलला समजवत असतो. राहुलची रडायची नाटकं सुरू झालेली असतात. राहुल रडत असतो. राहुल म्हणत असतो की नाही, हे सगळं जे काही आहे ना ते मला माहिती आहे की कसं आहे. आणि त्याचबरोबर राहुल म्हणत असो की नाही, मला कळत नाही आहे, पण मला ना आता सारखी भीती वाटू लागते. मला असं वाटतं की आम्हाला या घरातून बाहेर काढेल
आणि आम्हाला या घरातून दुसरं कोणी बाहेर काढणार नाही तर कला बाहेर काढणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय रे राहुल, असं काय बोलतोयस तू, असं कधीच नाही होणार. अद्वैत त्याची समजूत घालत असतो. परंतु आता कला तिथं पोहोचलेली असते. कलाच्या कानावरती ह्या सगळ्या गोष्टी पडलेल्या असतात आणि त्याचबरोबर कला मात्र म्हणत असते की आता चांदेकरला या सगळ्यातून बाहेर काढणं खूप अवघड होणार आहे हे कलाच्या डोक्यात आलेलं असतं. कला म्हणत असते म्हणजे यांनी चांदेकरला पूर्णपणे अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे ही गोष्ट कलाच्या लक्षात आलेली असते. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की राहुलने आता मोठा प्लॅन केलेला असतो आणि राहुलने या सगळ्यांना घरी बोलवण्यासाठी रोहिणीला सांगितलेलं असतं आणि त्यानंतर आता मोठी गोष्ट घडणार असते ती म्हणजे की इकडे कला आहे ती विचार करू लागते नक्की काय तरी झालेलं आहे म्हणून हे सगळं घडत आहे असं कलाच्या डोक्यात येतं. आणि जेव्हा राहुलने आता एक कांड केलेला आहे, राहुलचं कांड तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की काय आहे, आणि राहुलने तिथे बोलावून घेतलेलं असतं आणि ते म्हणजे पूजाला, आणि पूजावरती तो जबरदस्ती करत असतो. कला मात्र योग्य वेळी तिथे पोहोचते आणि त्या राहुलचा कसा बँड वाजवते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.